कल्याण शिलफाटा रोड नेहमीप्रमाणे यावेळेला पण पावसात एकदम जाम आहे। म्हणजे सोनारपाड्यापासून मानपाडा सर्कलपर्यंत ही नेहमीची ट्रॅफिक जाम इथे असते। ते आपण बघू शकता की पुढे मागेपर्यंत एकदम ट्रॅफिक संपूर्ण जाम आहे। पावसामुळे हळूहळू चाललेली आहे ट्रॅफिक। मानपाडा सर्कलपर्यंत नेहमीचाच हा नजारा इथे बघायला मिळतो। पिकावर असू द्या किंवा दुपारची वेळ असू द्या, पण ट्रॅफिक नेहमी इथे जामच असतं। ते कल्याणहून शिलफाट्याकडे जाणारा मार्ग आहे। संपूर्ण ट्रॅफिक इथे नेहमीप्रमाणे जामच आहे। पाणी पण भरलेलं आहे, हे आपण बघू शकता। मेट्रोचं काम सुरू आहे। मध्ये मध्ये त्या लोकांनी पत्रे टाकलेले आहेत, त्यामुळे ट्रॅफिकला अजूनही अडथळा निर्माण होतो आणि संपूर्ण दिवस जाम असतो इथे कल्याण ते शिलफाटा मार्गावर। पुढे जाऊन मानपाडा नाका आहे, तिथपर्यंत नेहमी ट्रॅफिक जाम असतं। याबाबत मनसेचे हर्षद पाटील यांनी आंदोलनाची चेतावणी पण दिलेली आहे, इशारा दिलेला आहे की मानपाडा सर्कलवरच चक्का जाम करण्यात येईल, कारण मेट्रोचं काम अगदी संथ गतीने चालू आहे। त्यामुळे नेहमीचं तिथे ट्रॅफिक जामचं दृश्य बघायला मिळतं। काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे शिलफाटा ते कल्याण मार्गावर काही ठिकाणी जलभरावाची स्थिती झालेली आहे। इथे मोठ्या गटारावर संरक्षक भिंत बांधलेली आहे, पण जे रोडवरचं पाणी आहे तो गटारात कसं जाणार याची काहीही व्यवस्था केलेली नाही आहे। त्यामुळे बघा, हा ललित काठाचं समोरचा दृश्य आहे, क्लासिक हॉटेलच्या बाजूचा। इथे पाणी भरलेलं आहे, पण पाणी गटारात जाऊ शकत नाही, कारण काही व्यवस्थाच संरक्षक भिंत बांधणाऱ्यांनी केलेलीच नाही आहे। इथे शिलफाट्याच्या पासून कल्याणच्या दिशेने आत्ता गटारची संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू आहे, पण बघा की पावसाळा सुरू झाला आहे, गटार मोठा आहे, इथे नेहमी ॲक्सिडेंट होतात आणि संरक्षक भिंत बांधण्याचं काम अजूनही यांचं चालू आहे। अर्धवट इथे बघा सोडलेलं आहे आणि संरक्षक भिंत रोड बनवताना तोडली गेली, त्याच्यानंतर बांधलीच गेली नाही। आता पावसाळा सुरू झाला आहे, पण संरक्षक भिंतचा काही पत्ता नाही। हा रोड इथून मानपाडा ते पिंपळेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा मार्ग आहे। इथे जी जुनी संरक्षक भिंत आहे ती आहे तशीच, आणि मध्ये मध्ये जी तुटलेली आहे ती बांधलीच गेलेली नाही आहे। जवळजवळ 2 महिन्यापूर्वी स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजच्या माध्यमाने आम्ही दाखवलं होतं की मेन गटार जो आहे शिलफाटा ते कल्याण मार्गावर, त्या गटाराची संरक्षक भिंत तुटलेली आहे। इथे नेहमी ॲक्सिडेंट होतात पावसाळ्यात, पण जो विभाग याला जबाबदार आहे त्यांना अजूनही कळलेलं नाही आहे की दुर्घटना से देर भली करण्यापेक्षा दुर्घटना से भिंत भली। हे बघा, इथे संपूर्ण थोडा अजून पाऊस आला की अख्खा पाणी रोडवर गटारात येणार आहे, पण संरक्षक भिंत नाही आहे। जी जुनी भिंत आहे, हे बघा, इथून आपण थोडंसं पुढे गेलो, पुढे जाऊन पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे। हे बघा, इथे जी जुनी भिंत आहे ती जवळजवळ गटारात पडण्याच्या मार्गावर आहे। याचसोबत हा MIDCचा मार्ग आहे। इथे पावसामुळे पाणी भरलेलं आहे। सर्व्हिस रोड जी आहे
पिंपळेश्वर महादेव ते महादेव मंदिरापासून जी सर्व्हिस रोड आहे मानपाळापर्यंतची ती संपूर्ण पाण्याने भरलेली आहे. आणि या पाण्यामुळे पुढे जाऊन ट्रॅफिक जाम परत सुरू झाला आहे. इथे पण जुनी संरक्षक भिंत आहे, ती पण जास्त पाऊस आला की त्या नाल्यातच पडणार आहे. इथून परत संरक्षक भिंत तुटलेलीच आहे, बांधणारा कोण नाही. ही सर्व्हिस रोड आहे समोरची. सर्व्हिस रोडची हालत बघा. पाणी निघायला जागा नाही आहे की पावसाचा जो पाणी जमा होतो तो निघणार कसं हेच कळत नाही आहे. त्यामुळे सर्व्हिस रोड पण अख्खी जलमय झालेली आहे. हे बघा, ही जुनी संरक्षक भिंत आहे, ती पण गटारात पडण्याच्या मार्गावर आहे. सोबतच इथून आपण जर गेलो पिंपळेश्वर महादेव मंदिराकडे तर इथे नेहमीप्रमाणे या चौकात पिंपळेश्वर मंदिराच्या चौकात ट्रॅफिक जाम आहे. इथे बघा, नेहमीप्रमाणे कल्याण ते शिलफाटा जाणारा मार्ग जो आहे तो आता पिंपळेश्वर महादेव मंदिरापासून इथून ट्रॅफिक जाम आहे संपूर्ण मानपाड्यापर्यंतची. आणि इथे पण आता पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या चौकात जे आहे ते थोडंसं तिथे पाणी भरलं आहे सर्व्हिस रोडवर सुद्धा, त्यामुळे इथे पण ट्रॅफिक जाम झालेली आहे. हा चौक आहे पिंपळेश्वर महादेव मंदिर जाण्यासाठी. इथे बघा, गटार साफ केलेलाच नाही आहे, त्यामुळे चौकात जे स्लॅब टाकलेला आहे त्याचं खालतून भुयारी गटार जातो आहे तो संपूर्ण भरलेला आहे कचऱ्याने. त्यामुळे पाण्याचं जे निकास आहे ते होतच नाही आहे. महापालिकेचं म्हणणं आहे की संपूर्ण गटार साफ केलेले आहेत, कुठेही जलभराव होणार नाही. पण प्रत्यक्ष आपण बघू शकता, हा पिंपळेश्वर महादेव मंदिराचा जो चौक आहे जिथून आपण शिलफाट्याहून येताना लेफ्ट टर्न घेतो पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी, तो गटार आहे संपूर्ण भरलेला आहे. कुठेही पाणी जाण्याचा मार्गच उरलेला नाही आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा दावा आहे की त्यांनी यावेळी गटार एकदम स्वच्छ केलेले आहेत. मागच्या महिन्यातच या पिंपळेश्वर महादेव मंदिरात मुख्यमंत्री येऊन गेले, खासदार शिंदे येऊन गेले, प्रदेशाध्यक्ष रवी चौहान, पण कुणाचंही लक्ष या तुंबलेल्या गटारावर नाही आहे. कारण सगळे आपापली भक्ती दाखवण्यात मग्न होते. त्यामुळे स्वच्छतेवर लक्ष कोण देणार. हा मोठा नाला आहे जो शिलफाटा ते कल्याणपर्यंत जातो आहे. तिथे कुठेही आपल्याला संरक्षक भिंत दिसत नाही. मुख्य म्हणजे मानपाड्याला जाणारी ट्रॅफिक जी आहे सोनारपाड्यापासून अजूनही मानपाड्यापर्यंत, मानपाडा सर्कलपर्यंत जाम आहे. त्यामुळे जे वाहन चालक आहेत ते रॉंग साईडनी इथे येत आहेत. कारण संपूर्ण मानपाड्यापर्यंत जाणारी जी ट्रॅफिक आहे ते सोनारपाड्यापासून मानपाड्यापर्यंत जाम आहे. ही सर्व्हिस रोड आहे मानपाडा ते कल्याणपर्यंतची. सर्व्हिस रोडवर जे पाणी भरतोय ना त्याचं कारण असं आहे की पाणी निघायला, पाणी गटारात जाण्यासाठी काही व्यवस्थाच नाही आहे. असं वाटतं संपूर्ण पूर आलेला आहे, आपण बघू शकता. आणि काही ठिकाणी MIDCची जागा आहे, त्यांनी पण कचरा उचललेला नाही आहे. समोर कपड्याच्या कंपन्या आहेत. इथे संपूर्ण पाणी जे भरतं त्याचं पाणी निघण्याचा काही मार्गच नाही आहे की पाणी गटारात जाणार किंवा रोडवरच. हे बघा, संपूर्ण पूर आल्यासारखी स्थिती आहे इथे.
ही सर्व्हिस रोड आहे. कल्याण ते मानपाड्यापर्यंत जो मार्ग आहे त्याची सर्व्हिस रोड आहे. या सर्व्हिस रोडवर संपूर्ण पाणी भरलेलं आहे. MIDC असू द्या, MSRDC असू द्या किंवा KDMC असू द्या, कुणीही याच्यावर लक्ष देत नाही आहे. हा इथे पुढे जाऊन रस्ता जो आहे तो स्टार कॉलनीला जातो. स्टार कॉलनी नाका आपण म्हणतो. ही संरक्षक भिंत जी आहे ती मागच्या वर्षी पावसात पडली होती. ती संरक्षक भिंत अजूनही तशीच आहे. या बाबतीत आमच्या पत्रकार मित्रांनी बातम्या पण छापल्या, व्हिडिओज पण दाखवले, पण अधिकारी वर्ग डोळे मिटून झोपलेला आहे. हा बघा, संरक्षक भिंत गटाराच्या आतमध्ये पडलेली आहे. ही मागच्या वर्षी ज्या वेळेला पाऊस आला त्यावेळेला संरक्षक भिंत गटारात पडली होती. आता इथे संरक्षक भिंत नाही आहे. इथे संरक्षक भिंत आपल्याला दिसतोय ती गटारात पडलेली आहे मागच्या वर्षी. आणि गटारात पडल्यामुळे इथे ॲक्सिडेंट भरपूर होतात. ज्या वेळेला हा गटार भरून बाहेर या मेन रोडवर येतो त्यावेळेला वाहन चालकांना कळतच नाही आहे की कुठपर्यंत वाहन न्यायचं आहे. इथे मेट्रोवाल्याने काही असे मोठे मोठे दगड टाकलेले आहेत, पण संरक्षक भिंत कुठे आहे? ही जाळी लावलेली होती, जाळी पण निघून गेलेली आहे. इथे संरक्षक भिंत नावाची काहीही वस्तू दिसत नाही आहे. आणि मध्ये त्या लोकांनी गटार साफ केला होता, पण परिस्थिती तशीच आहे. अजूनही गटार साफ झालेला नाही. आणि इथेच हे बघा, इथे संरक्षक भिंत होती. ती भिंत मागच्या वर्षी ज्या वेळेला पडली त्यावेळेपासून ती संरक्षक भिंत तशीच तिथेच गटारामध्येच आहे. आणि मेन म्हणजे याच्या कठड्यावरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा हा परिवहनचा स्टॉप आहे. हे आपण बघू शकता, सोनारपाडा. इथे हा मोठा नाला आहे. या नाल्याबाबत मी बोलत होतो की स्टार कॉलनीला तो नाला जातो आहे. तर ह्या नाल्याची स्थिती बघा. आजूबाजूला संरक्षक भिंत नाही आहे, पडदा लावला आहे. आणि हे बघा, इथे ही भिंत मोठी पडलेली दिसते आपल्याला इथून. हे बघा, ही मागच्या वर्षी पडलेली. आणि इथे जर पाऊस असं सुरू राहिला आणि पाणी वाढलं, पाण्याचा लेवल वाढला, तर महापालिकेचा जो KDMTचा बस स्टॉप आहे तो पण पाण्यात वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सोनारपाड्याचा बस स्टॉप आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. हा जो मेन नाला आहे स्टार कॉलनी कडे जाणारा, या नाल्याची साफसफाई 15-20 दिवसापूर्वी झालेली. पण मुख्य जी प्रॉब्लेम आहे ती संरक्षक भिंत नाही आहे. त्यामुळे वाहन चालकांना इथे दरवर्षीप्रमाणे त्रास होणारच. बघा, किती मोठा पिशवी टाकलेली, किती मोठी पिशवी टाकलेली आहे. नागरिकांना पण स्वतःचं कर्तव्य कळत नाही. शील कल्याण रोडला हा जो मेन नाला त्या बाजूने या बाजूला येतो, तो नाला संपूर्ण भरून वाहतो आहे. सर्व्हिस रोडला पाणी शिरलेलं आहे. या नाल्याला संरक्षक भिंतच्या नावावर असे तुकडे ठेवलेले आहेत. ही यांची शासनाची संरक्षक भिंत आहे.
याला संरक्षक भिंत म्हणतात. काहीही व्यवस्था नाही, पाणी निघायची, कचरा पण तसंच आहे. इथे पण बघा, मागील 2 वर्षात पावसात इथे 2-3 मोठमोठे ॲक्सिडेंट झालेले आहेत. ही इथे थोडीशी संरक्षक भिंत जी आहे ती जुनी आहे. पण पुढे जाऊन जो मेन गटार आहे, जो गटार आपला स्टार कॉलनीच्या साईडला जातो, तिथे तर संरक्षक भिंतच नाही. आणि याचं कारण आहे की मेट्रोवाल्यांनी जे आपलं भंगार पण ठेवलेलं आहे, जे पिलरचे काम पूर्ण झालेले आहेत, पण बाकीचं भंगार त्यांनी रोडच्या बाजूलाच ठेवलेलं आहे. त्यामुळे ट्रॅफिक अजून जामच होतं इथे. हे बघा, संपूर्ण भंगार मेट्रोवाल्यांनी इथेच ठेवलेलं आहे. मध्ये त्यांनी शेड बांधलेलं आहे. ही मेन रोड आहे जिथे पाणी भरलेलं आहे, मानपाड्याला जाणारी. इथे संपूर्ण जलभराव आहे, कारण पाणी निघायची काही व्यवस्थाच संबंधित विभागाने केलेली नाही आहे. त्यामुळे पुढे जाऊन वाहन पण जे आहे संथगतीने चालतात आणि अख्खी ट्रॅफिक जाम होते. इथे आपण बघा, लोक कसं मार्ग काढून जात आहेत. हे सोनारपाडा ते पिंपळेश्वर महादेव मंदिराचं मधली जी रोड आहे त्याची परिस्थिती आहे. रात्रपासून पाऊस पडतोय. तिथे लोक जीव धोक्यात घालून, कारण पुढे गटार पण उघडा असू शकतो, तरी पण लोक जीव धोक्यात घालून लहान मुलांना नेत आहेत. कारण काही व्यवस्थाच नाही आहे की पाणी निघणार कसं. हा संपूर्ण पाणी जे आहे ते भरलेलं आहे. इथून पुढे आपण थोडंसं गेलो, ती जी सोसायटी आहे ती संपूर्ण इथे कारण काही मार्ग इथे तुटलेले, काही रोड तुटलेले आहेत. जे नेहमीचे वाहन चालक आहेत त्यांना तर माहिती आहे, पण जे नवीन वाहन चालक आहेत त्यांना माहितीच नाही की कुठे खड्डा आहे. संपूर्ण बघा, परिस्थिती इथे अशी आहे की असं वाटतंय की 2005चा पूर परत आलेला आहे. स्टार कॉलनीकडे जाणाऱ्या नाल्यावरच एक पिंपळाचा झाड होता, तो काही दिवसापूर्वी पडला. त्याच्यानंतर तो झाड गटारावरच पडलेला आहे, पण कुठल्याही विभागाने याची दखल घेतलेली नाही. अख्खा झाड जे आहे ते गटारावरच पडलेलं आहे.